शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कुठे घेतली? तर रायरेश्वरमध्ये. तोरणा किल्ला जिंकल्यानंतर त्यांचे नाव काय ठेवण्यात आले? राजगड ठेवण्यात आले. अफजलखान कोणत्या सुलतानशाहीचा सरदार होता? तर आदिलशाही या सुलतानशाहीचा सरदार होता. नंतरचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी सायसत्यखाना हल्ला कोणत्या ठिकाणी केला? तर लाल महालामध्ये केला. लाल महालमध्ये तो तळ ठोकून बसला होता. सुरतेची पहिली लूट कोणत्या वर्षी झाली? तर पहिली लूट कोणत्या वर्षी झाली? 1664 मध्ये. आणि दुसरी लूट जी आहे ते 1670 मध्ये झाली. पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला? तर पुरंदरचा तह कधी झाला? 11 जून 1965 झाला. लक्षात ठेवा, 11 जून 1665. शिवाजी महाराजांना आग्र्यात कोणी नजरकैदेत ठेवले? तर कोणी ठेवले? औरंगजेबाने ठेवले. नंतर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला? तर ते गांगाभट यांनी केला. राज्याभिषेक कधी झाला? 74 झाला. 1674. अष्टप्रधान मंडळातील अमात्य कोणत्या खात्याशी संबंधित आहे? तर अमात्य जे आहे ते वित्त खात्याशी संबंधित आहे. लक्षात ठेवायचं आहे. अष्टप्रधान मंडळातील सुमंत कोणत्या खात्याचा प्रमुख आहे? तर परराष्ट्र. म्हणजे जसं परराष्ट्र मंत्री आता असते तशा पद्धतीचा हा सुमंत जे आहे ते परराष्ट्राशी व्यवहार ठेवत असते. शिवाजी महाराजांचा गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता? तर बहिर्जी नाईक हे होते त्यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख. नंतरचा प्रश्न आहे, सिंहगडचे जुने नाव काय होते? तर सिंहगडचे जुने नाव होते कोंडाणा. आणि कोंडाणा हा किल्ला सर केल्यानंतर जे तानाजी मालुसरे आहेत ते तिथे धरातीर्थी पडले, त्यामुळे त्याचं नाव पडलेलं आहे सिंहगड. गडाला पण सिंह गेला असं कोणी उद्गार काढले? तर शिवाजी महाराजांनी. सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. सिंधुदुर्ग जो किल्ला आहे तो शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला आहे. शिवाजी महाराजांच्या आरमार प्रमुखाला काय म्हणतात? तर सरखेल म्हणतात. आरमार प्रमुखाचा जो मुख्य व्यक्ती आहे तो सरखेल. शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या नाण्याचे नाव काय? तर शिवराई. शिवराई आणि होन हे 2 नाणे त्यांनी सुरू केले. शिवराई ही तांब्याची होती आणि होन हे सोन्याचे होते. दक्षिण दिग्विजय मोहीम हे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर हे दक्षिण जे मोहीम आहे 1676 मध्ये सुरू झाली आणि 78 मध्ये संपली. हिंदवी स्वराज्याची संकल्पना कोणाशी संबंधित आहे? तर शिवाजी महाराजांशी संबंधित आहे. आता आपण 20वा क्वेश्चन बघू. 20वा क्वेश्चन आहे, पुरंदरचा तह कोणाशी झाला? तर मिर्झाराजे जयसिंगशी झाला. 23 किल्ले देण्याचा तह झाला होता. आणि हा जो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्स करा की तुम्हाला हे व्हिडिओ पाहिजे. ते व्हिडिओ मी बनवत जाईल आणि तुम्हाला म्हणजे ते बघायला मोकळं होईल. असंच भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.